यासाठी आयोजन केलेलं आपण पाहिलं तर मैत्री ग्रुप आयोजित आदिवासी प्रीमियर लीग शहापूर तालुका अगदी पर्व पहिलं आणि तब्बल मार्चचा महिना दिनांक आपण पाहिले तर 10 तारीखाचे आहे आणि स्ट्रायकिंगवरती तयार झालाय. फलंदाज तयार राजेश खुताडे, त्याला साथ देण्यासाठी आहे. आणखी एक बॅटर आपण पाहिला तर सूरज पवार देखील आहे. स्ट्राइक वर पहिला बॉल निलेश, पहिला बॉल निलेशचा आहे. अगदी फेकण्यासाठी सज्ज. पहिला बॉल परफेक्ट और लॉफ्ट केला ऑन साइड स्ट्रेट बॉलच्या बाहेर. वन बाउन्स मधील 4 वाघाची दाढ आणि फोडलाय पहार. डीजे चौका. माध्यमातून सुरुवात काय जबरदस्त केली गेली आहे. सुरुवात कराल पण ही सुरुवात उंच जेप मध्ये जाल हा महत्वाचा मुद्दा मॅच मध्ये आहे. महत्वाची मॅच कोण जिंकणार आहे हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडं चेंज ऑफ द पीस गतीमध्ये परिवर्तन केलं. एक तीर्थ एक मेरी. एक जरी चेंडू तुझा असला तर दुसरा चेंडू माझा आहे. हे उत्तर प्रत्युत्तरास उत्तर देण्यासाठी सज्ज आहे निलेश देखील. टीम आरके टीमचा हा खेळाडू आरके विपक्ष आपण पहा ट्रिपल ए स्ट्रायकर्स याच्यामध्ये धुरंधर युद्ध सध्याच्या घडीला रंगलं जाईल. 5 ओव्हरचे मॅच मॅन्डेटरी षटक आहेत. 2 पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेचं जेव्हा 1970 मध्ये प्रथम नियम आहे मॅन्डेटरी षटकाचा आला तेव्हा प्रथम वर्ल्ड सीरीज मध्ये उपयोग केला. हाफ ट्रॅकर आणखी एक थोडी उंची जास्त होती आणि बॉल फेकलाय परफेक्ट डॉट बॉल. कौतुकास्पद कामगिरी देखणीय द्विग्नेय अगदी पूर्णपणे प्रेमदायक गोलंदाजी केली जाते. कौतुक करावं लागेल देखील कारण पहिल्या बॉसवर 4 आले त्यानंतर थांबवण्याचं कार्य केलं गेल्या. वा काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. हा ट्रॅकर होता आणखी एक डॉट बॉल फेकलाय. कौतुक करावं लागेल. कौतुक नव्हे तर कौतुकास्पद कामगिरी केली जाते. कारण पाहिलं तर पहिले षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर राजेश खुताडे या बॅट्समनने ठोकला होता 4. त्याच्यानंतर अगदी सूरज पवारने ठोकला होता चौकार. त्याच्यानंतर थांबवण्याचं कार्य केलं जाते. हा बॉल देखील पाहिलं तर परफेक्ट आणखी एक अगदी 4था डॉट बॉल येतो. आणखी एक बॉल. हा ट्रॅकर ऑन साईडला थोडी स्विंग आहे. ओ थोडं अर्धा पीस वरून कम बॅक केलं कारण गरजेचं होतं. पाहिलं तर पहिलं षटक जे आहे ते कंप्लीट झालं. फक्त निलेशने खर्च केली. अगदी 4 धावा. पहा मॅच आहे आणि मॅच मध्ये कोणती मॅच कधी कोण जिंकेल आणि कोण कमावेल हे सांगू शकत नाही. कारण प्रत्येक पहिल्या बॉसवर 4 आले त्याच्यानंतर अगदी परफेक्ट रीतीने गोलंदाजी केली आहे निलेश गोलंदाजाने. कौतुकास्पद कामगिरी आरके टीम आपल्याला पाहायला मिळते. आरके टीमचं ऑनर प्रमुख जे श्रेय मॅच या टीमचं जाते राजेश कांबळे सरांना आणि त्यांच्या सोबत आपण पाहिलं तर ऑपोजिट टीम आहे टीम अगदी पाहिलं तर ट्रिपल ए स्ट्रायकर्स सचिन शिंगे सरांना जात्या. तर हे दोन्ही ऑनर आहेत आणि दोन्ही ऑनर मध्ये आपण पाहाल रफ आणि टफ मॅच पाहायला मिळते. महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. महत्वाचा मुद्दा आहे खेळाडू कक्ष आहे. तर खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील आणि एखादे खेळाडू जर अगदी खेळाडू कक्षामध्ये खाली विराजमान झाला तर त्या टीम्सला 2 रनची पेनल्टी दिली जाईल. ही देखील नोंद घ्यायची आहे. तब्बल षटक दुसरं आणि प्रगती पथावर नाव ट्रॅक बदललं झालंय. पहिला बॉल एक ब्रेक डायरेक्ट इन बोल्ड. यावेळी दांडी गोल. फलंदाज बाद डीजे. टीम डीके स्पोर्ट विपक्ष टीम दिव्या स्पोर्ट दोन्ही संघाचे जे प्लेयर आहेत ते देखील तयार राहा आणि जे ऑनर आहेत ते देखील आपण तयार राहायचे. पुढे जी बिग फाईट आहे टीम डीके स्पोर्ट आणि दिव्या स्पोर्ट आपण तयार राहायचं आहे. जेव्हा इनिंग ब्रेक होईल त्या इनिंग ब्रेक मध्ये आपण अगदी नाणेफेक साठी यायचं आहे डीके स्पोर्ट आणि दिव्या स्पोर्ट. तर महत्वाची मॅच आपण पाहायला अगदी पहिल्या बॉसवर विकेट मिळवला कारण गोलंदाज ट्रॅकवर आता ट्रॅकवरती दुसरी ट्रेन आणण्यात आली. पंकज पवार आरके टीमचा खऱ्या अर्थाने हुकमाचा एक्का पाहायला मिळतो. एक गडी जरी गमावला तर फक्त धावपल कव्हर 4 धावा लागले गेले आहेत आणि तेच अगदी या धाब्यांचा मार्ग मिळत नाही. परंतु धाब्यांचा मार्ग शोधण्यासाठी आता न्यू बॅटर दाखल झाला इन ॲट ऍक्शन 3 बांगो.
पहिला बॉल बॅटची एज आणि अगदी तिथे 4 क्षेत्रचे बॉल आले होत्या. फक्त एक सिंगल कम्प्लीट केली जाईल या बॉल्सवर. एक सिंगल येईल आणि सिंगल न धावसंख्येला थोडा सोडून बूंद बूंदचा समुद्र बनताय. एक धावेने समुद्र बनतोय. पण खरं समुद्र बनवण्याचं कार्य अधिक करावं लागेल. एक धाबीने पाहिलं तर धावाचा धावपलकावर पाहायला मिळत आहेत फक्त 5 धावा. थेंब थेंब तळे साचे पण त्या तळ्यातून एक दिवस समुद्र देखील बनतोय. लो फुल टॉस पहा परफेक्ट ऑर्कल. गती किती होती आणि वेग किती होता या बॉल मध्ये पहा. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद कामगिरी करणं गरजेचं आहे. पंकज पवार ते स्ट्राईक एंडला आहे. सूरज पवार दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला परफॉर्मन्स देत आहेत. गावासाठी नव्हे तर आज मैत्रीसाठी जिंकायचंय ही मॅच आपण पाहाल. मैत्री ग्रुप आयोजित आदिवासी चॅम्पियन ट्रॉफी तालुका शहापूर आडवा बॅटने लॉक केला होता. डायरेक्ट हिट आणि अगदी फलंदाज होतोय. नशिबाचा बाद. धक्का क्रमांक दुसऱ्या विकेटचं पतन टीम दिया ट्रिपल एस संघाला. डीजे ऑपरेटर आपण यायचं आहे. न्यू बॅटर अगदी गोड आवाज खऱ्या अर्थाने डोंगरीपाडा बी संघाचा खेळाडू येतोय हर्षल पवार. ट्रिपल एस स्ट्रायकर एक चांगला बॅट्समन आहे. सध्या त्याच्या घडीला एक चांगला समालोचक देखील आहे. आपल्या वक्तृत्व शैलीने शहापूर नव्हे तर अनेक तालुक्यामध्ये नाव ज्या व्यक्तीने कमावलं ते व्यक्ती अगदी हर्षलजी पवार स्ट्राईक नो स्ट्राईक एंडला असतील कारण हा फलंदाज बाद होतोय धावबाज. तर वेळ नाहीये. कानमंत्री देऊ नका. कानमंत्री आपल्याकडे वेळ नाहीये कारण तब्बल घड्यामधून 11:17 आहे. वेळच नाहीये. टाइम ॲज मोर द मनी कारण पैशापेक्षा वेळेला महत्व आहे. ते वेळेचे महत्व टिकून द्या. आणखी एक बॉल परफेक्ट ऑर्कल होता पहा. गणेश सर अगदी बॉलचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. कौतुकास्पद कारण प्रत्येकी जे बॉल फेकतायत ते अगदी परफेक्ट ऑर्कल यांचे येत आहेत. धावपल फक्त 5 1.5चा खेळ कंप्लीट. 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल फेकायचा आहे. तब्बल पंकज पवार पुन्हा एकदा तयार. फक्त एकच धाव खर्च केली गेली आणि एक विकेट देखील. ऑन साईडला बऱ्याच लेट परंतु थेट कारण या बॉल्सवर शोधला गॅप लावला मॅप कारण मिळतील या बॉल्सवर 4 चौकार. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि पाहिलं ते 2 षटकाच्या मोबदल्यात 2 विकेट गमावले आणि टीम ट्रिपल स्ट्रायकरची धावसंख्या धावपलकर पाहायला मिळते अगदी 9 धावा. पहा अगदी बेलपाडा गावातले गोड व्यक्तिमत्व बंटीजी उघडे सर आमच्या संवेदाज अगदी स्कोरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. सातत्यानं एक चांगलं योगदान देताना पाहायला मिळत आहेत. श्री स्पोर्ट्स संघासाठी खेळताना पाहायला मिळतात कारण श्री स्पोर्ट्स संघाने तब्बल धडक घेतली. या सेमीफायनलचा दरवाजा खोललाय. क्वार्टर सेमीफायनलचा दरवाजा खोललाय. पुन्हा दरवाजा खोलताना पुन्हा एकदा दरवाजाला जी दोरी असते ती पुन्हा एकदा सरळ ओढून फायनलमध्ये प्रवेश करावा लागेल. मॅच कोण जिंकेल? जो मॅच जिंकणार आहे तो टॉप 4 मध्ये आणि जो मॅच हरणार आहे तो तब्बल अगदी एक ट्रॉफीचा मानकरी ठरेल. अर्थात 5 6 7 8 या अगदी क्रमांकातील एक पारितोषिक दिलं जाईल. तब्बल 9 धावा 2 षटकाचा खेळ कंप्लीट. षटक तिसऱ्या ट्रॅक वरती नवीन नाव कारण प्रगती पथावर आता जोडलं झाले एक भव्य गोल नाव भव्य दिव्य नाव. निलेश वागी पहा एक जबरदस्त बॅट्समन आहे हा निलेश वागी. हर्षल स्ट्राईक एंडला तयार. बॅटची हे तिथे 1 बाउन्स मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. अगदी वाचला गेलाय. हर्षलची विकेट इथे वाचवली गेली. जीवनदान नाही तर जीवनदान मध्ये पुराण आलं कारण ती विकेट वाचवली गेली. धावबल करून पाहिलं तर 9 धावा आणि षटक जे आहे ते तिसरं कंप्लीट केलं जाते. अरे की विपक्षीय ट्रिपल एस स्ट्रायकर्स ही मॅच आपण सध्या अनुभवत आहात. पण ही मॅच महत्वाची आहे. कोण जिंकणार आहे हे धुरंधर युद्ध. फटका व्हा ताकद आहे थोडी कमी पडले. ऑन साईडला झेल कॅरी कारण हर्षल देखील होतो आहे माघारी. फलंदाज बाद. धक्का तिसरा टीम ट्रिपल एस स्ट्रायकरला. न्यू बॅटर उद्या जितू येतो. जितू भगत पहा खूप मोठे नेतृत्व फलंदाजामध्ये देखील आहे. महत्वाची मॅच. मैत्री नाव काय? मैत्री नाव काय? कारण मैत्री नाव एकच आहे कारण प्रामुख्याने अनेक गावामध्ये खेळाडू आणि आपण मॅच अनेक गावासाठी खेळतोय पण एकदा खरं मैत्रीसाठी खेळा आणि ते मैत्रीसाठी आपण ठेवला गेला. आपण पाहाल तर मैत्री ग्रुप या अगदी आयोजकांनी केलेले आयोजन आपल्याला पाहायला मिळते. भव्य गोल मैदान दमदार आयोजन देखणीय द्विग्नीय आनंद होतोय. खरं आज समालोचन करताना देखील भव्य गोल मैदानामध्ये भव्य गोल तांबडमाळ गावाचे मैदान आपल्याला पाहायला मिळते.
माती पहा अगदी एक वेगळ्या पद्धतीची माती, म्हणूनच तर तांबड माळगाव या गावाला दिलं गेलंय. सरळ 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 खेळलाय वनबाऊंस, 4-6 दर्जेदार, 4-4-4. आणखी एक जबरदस्त चौकार, लेट आला परंतु थेट आला. या बॉल्सवर आता 4 येतील आणि 4 धाब्याने धावसंख्या धावपल करू पाहिली तर 1 13 धावसंख्या धावपल कबर. 3 बॉल्स अजून फेकायचे आहेत कारण 3 बॉल्स डिस केले गेले आहेत. निलेश फागिया स्ट्रायकरला तयार झाला. फलंदाज पुन्हा एकदा जितू भगत पहिल्या बॉल्सवर अगदी आक्रमण केलं. आक्रमण करण्याची गरज आहे, आक्रमण होत नाहीये, धाब्यांचा मार्ग भेटत नाहीये. तो धाब्यांचा मार्ग शोधण्याचं कार्य करावं लागेल कारण धावा धावपल कवर 13. हा बॉल पहा थोडा अगदी ऑन साइडला फेकण्याचा प्रयत्न होता. या मॅचचं उदाहरण एक सांगेन की खरं तर एकही अजून वाईट बॉल आलेला नाहीये. आरके टीम्स पहा पूर्णपणे अव्वलता कमावली गेली. ट्रिपल एस थोडी कमकुवत पडते परंतु ट्रिपल एस ला कमकुवत होऊन जमणार नाही तर फक्त फाईट द्यावी लागेल. हा ट्रॅकर होता, उच्च जास्त अंतर कमी, आणखी एक संधी आहे. बॉल 1 बाउन्स फरार. या बॉल्सवर देखील 4 चौकार. 4 येत आहेत, फक्त 4 येत आहेत. पहा जिथे 1 आणि 2 धाव येत होते तिथून 4 येत आहेत. जितू भगत खरं तर मैदानाच्या आतमध्ये आला आणि फक्त मैदानामध्ये कडक उन्हामध्ये फक्त आग लावली गेली. जितू भगत ऑन फायर. धावा धावपल करू पाहिल्या तर अगदी 17 धाप्पा. तर शेवटचा बॉल फेकायचा आहे. 2.5 याच्या खेळ कंप्लीट तर अजून 13 बॉल्स फेकावे लागतील. 5 ओव्हरची उमाश डबल 17 धापा धावपल कबर. जीवनामध्ये कोणतेही संघर्ष येऊ पण संघर्षाला मात करण्यासाठी आपल्याकडे सामर्थ्य ठेवा कारण एखाद्या पूर्णपणे समुद्रामध्ये अख्ख्या जगाला बुडवण्याची ताकद समुद्रामध्ये आहे पण तो एखाद्या तेलाच्या थेंबाला बुडू शकत नाहीये. म्हणून क्रिकेटमध्ये कधी यश आलं तर कधी मी पण करू नका. हा ट्रॅकर होता, आणखी एक मिस आहे. मिस्टाम स्ट्रोक, सेफ झोनला बॉल दान, दुसरीचा प्रयत्न. ओहो, खेळपट्टीवर धावताना कुठल्या प्रकारची दुखापत नको देखील काळजी घ्यायची आहे. या बॉल्सवर घडलं काय? ओहो, आणखी धावा किती, तर अगदी गमतीदार धावा येत आहेत. 4 कंप्लीट. 5वीचा प्रयत्न आहे आणि इथे स्टंप पूर्णपणे उभे करावे लागतील तेव्हाच फलंदाज बाद होईल आणि यावेळी 5 धावा पूर्णपणे कंप्लीट केल्या जातील. 5 धावा कारण क्रिकेटचा नियम आहे ज्यावेळी आपण स्टंप जेव्हा परफेक्ट लाईन मध्ये उभे कराल तेव्हाच आपण स्टंपला बॉल लावू शकतो. ऑफिशियल फनचं सर आपण रन्स किती 5 पकडायचे का? 5 धावा. धन्यवाद. चांगली फनची भूमिका आजपर्यंत गोड व्यक्तिमत्व भाऊजी सरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या बॉल्सवर 5 आणि 5 धावेने अगदी या टीमची टोटल धावपलकावर ट्रिपल एस संघाची धावसंख्या धावपलकावर 22 धावा पाहायला मिळत आहेत. इनिंग ब्रेक 3 षटक कंप्लीट तर ड्रिंक ब्रेक झालाय तर ड्रिंक आपण पाणी घेऊन जायचं आहे. बावीस धावा धावपल कबर तर ड्रिंक ब्रेक आहे तर पाणी जे प्यायचं आहे कारण कडक ऊन आहे. समोरचा आपल्याला सीझन पाहायला मिळतो तब्बल उन्हाळा आहे आणि मार्चचा हा आपण पाहिला तर दिनांक 10 पाहायला मिळतो. दिनांक 10 तारीख 10 आहे तर हा शेवटचा दिवस या स्पर्धेचा आहे. दिलीपजी रेरा सरांच्या माध्यमातून संपूर्ण मॅच श्रेय त्यांना द्यावं लागेल कारण संपूर्ण डेकोरेशन जी व्यवस्था केली गेली आहे तर साखरपाडा गावचे गोड व्यक्तिमत्व आणि एक चांगलं प्रतिष्ठान व्यक्तिमत्व देखील आहेत. अर्थातच दिलीपजी रेरा सरांच्या माध्यमातून हे सुंदर आणि अगदी देखणीय अगदी मंडप डेकोरेशन दिले गेले. फोनचा पण मॅच चालू करा. ऑफिशियल फोनचा वेळ नाही. 22 धावा 3 षटकाचा खेळ कंप्लीट आणि इथून पाहिलं तर शेवटचे 12 बॉल्स फेकण्यासाठी या ट्रॅक वरती या. चौथं ट्रॅक बदलत जाईल आणि गोलंदाजी ट्रॅक वर आलाय. अगदी निलेश फागी
मनोज येतो. मनोज वैजल षटक क्रमांक 4. पहिला बॉल, पहिलाच बॉल, घातकी प्रहार, अगदी टायमिंग प्रॉपर परफेक्ट मिळालं होतं बॅट. या बॉलवर 6 षटकार. जबरदस्त प्रहार केला. जितू भगत ब्रँड खेळाडूने क्रिकेट विश्वाच्या एक मोठं नाव अगदी सातत्याने घेतलं जात आहे. जितू भगत ऑन फायर. या बॉल्सवर 6 येतील आणि 6 आणि धावसंख्या धावपल करू पाहिली तर अगदी पाहायला मिळते 28 धावा. पहा बुन बुनचा समुद्र बनताय पण जपून जपून जा रे पुढे धोकाय. खरताने हळूहळू चालत राहा पण आयुष्यामध्ये कधी थांबू नका. यश आपल्याला मिळत राहील. फक्त आणि फक्त सुरुवात चांगली ठेवा आणि ती सुरुवात खऱ्या अर्थाने जितू भगत लेट आला परंतु थेट करतोय. आणखी एक बॉल थोडा दूरवर फेकलाय. ले ऑब्स्टिकला क्रॉस होतोय. अवंतर ऍड आता होईल एक्स्ट्रा. अगदी पाहिलं तर एक्स्ट्रा धाबेने धावबल कला थोडा स्वल्प मिळेल कारण धावा धावबल करत अंकित होतील 29 धावा धावबल कव्हर. सूरज पवार आणि जितू भगत हे दोन खेळाडू तर त्याच्याकडे स्ट्राइक रेटवरती पाहायला मिळतोय जितू भगत. हा बॉल चांगला फेकलाय. पहा एक मेजवानीचा बॉल होता. एक खऱ्या अर्थाने खूप फास्ट बॉल फेकला गेला. परफेक्ट बॉल फेकला जात आहेत. तर जेव्हा इनिंग ब्रेक होईल तेव्हा उद्या नाणेफेक साठी यायचं आहे दिव्या स्पोर्ट आणि डीके स्पोर्ट. जी मॅच आहे जेव्हा इनिंग ब्रेक होईल त्या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक साठी येणं करायचं आहे. तर मला पाहिलं तर धावा 29 धावपल कव्हर म्हणून वैजल आरके टीमचा हा खेळाडू येतो. हा बॉल देखील थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर फेकलाय. आउट ऑफ ऑफ स्टंपच्या बाहेर ऍड या बॉल सुरता एक एक्स्ट्रा येईल आणि एक्स्ट्रा धावेने धावपल कव्हर अगदी पाहिलं तर अंकित होतील 30 धावा. दरवाजा उघडावा लागेल. दरवाजा उघडून नव्हतं ते खिडकी मधनं देखील जावं लागेल कारण जो मॅच जिंकणार आहे तो टॉप 4 मध्ये प्रवेश करणार आहे. हा फटका पहा, ताकद पहा आणि शॉट पहा. परफेक्ट बॅटच्या पॅड मध्ये बॉल आलाय. या बॉल्सवर देखील 6चा हा घनगती प्रहार. एक आसमानी टोला दर्जेदार फटका चढवला गेलाय. षटकार. जबरदस्त बॉलिंग आणि जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला टीम ट्रिपल ए स्ट्रायकरच्या बॅट बद्दल पाहायला मिळत आहेत. संदीप शिंगे सरांची टीम्स आहे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं सचिन शिंगे सरांची टीम्स आहे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर अगदी राजेश कांबळे सरांची टीम आहे. तर 36 धावा धावबल कव्हर आणि अगदी मनोज वैजल थोडा अगदी चुकीची गोलंदाजी करतोय. ओ हा बॉल स्विंग झाला आणि अगदी बॉल्स वरती फटका आला असता पण तो बॉल थोडा स्विंग झाला. परफेक्ट डॉट बॉल येतो. धावा धावबल कव्हर अगदी अंकित झाला 36 धावा. धावा थोडे कमी आहेत कारण समोरच्या टीमला टोटल देण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण 60 ते 65 धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणखी एक बॉल इथे टाकला. बॉल परफेक्ट बॅक टू बॅक दुसरा वैजलने देखील केली आहे. जादू कोण जिंकली मॅच कारण महत्वाची मॅच आहे. जादूगारी गोलंदाजी पाहायला मिळते कारण धावा धावपल करू पाहिली तर अगदी जितू भगत अगदी ऑन फायर झालाय कारण तब्बल 9 बॉल्स आणि 25 धावा खेळला गेला. एक चांगला बॅटर आहे. टीम अगदी अथर्व लिमन खानच्या बाळा संघटना खेळत असतो पण मैत्रीसाठी खेळतोय. हा बॉल चेक करावा लागेल. परफेक्ट षटक कमिटी 4 ओव्हरची मॅच ते कमिटी होते आणि अगदी 4 ओव्हर मध्ये बनवला गेला टीम ट्रिपल ए संघानं अर्थातच 36 धावा. संपूर्ण स्तरीय मॅच कोण जिंकणार आहे कारण जो मॅच जिंकणार आहे तो टॉप 4 मध्ये प्रवेश करणार आहे आणि जो मॅच हरणार आहे तो तब्बल स्पर्धेत बाहेर कारण एक चषक देखील दिला जाईल. तब्बल धावा धावपल कव्हर आपण पहिला 36 धावा 3 गडी गमावले. 4 ओव्हर कंप्लीट. ऑफिशियल फोनचं अगदी खातील टीमचा स्टार फलंदाज आपण पाहिलं भाऊ आहेत आणि त्यांना अगदी साथ देण्यासाठी या लेग पंच एक पाहायला मिळते. तर अगदी या लेग पंचामध्ये आम्ही पाहिलं तर साखळी विभाग प्रमुख साखळी विभाग प्रमुख दिनेश खंडवी सर देखील आहेत. या दोन्ही पंचाच्या भूमिकेतून कडक उन्हामध्ये पाण्याची खूप अत्यंत गरज असते आणि ती गरज आज खऱ्या अर्थाने मैत्री ग्रुपने देखील पूर्ण केली गेली. धावपलकावर 36 धावा. षटक क्रमांक 4 पाचून अंतिम षटक. पहिला बॉल रन मशीन विकी शेवाळे सर पहा पूर्णपणे रन मशीन मैदानाच्या आतमध्ये या बॉल्सवर मिळतील 6 दर्जेदार उच्च दर्जाचा स्ट्रोक. 6 षटकार.
सहा मिळतील बॉल्सवर पाहिलं तर 6 धाब्याने धावसंख्या धावबल करून किती होईल 42 धावा. धाब्यांचा मार्ग शोधण्याचं कार्य केलं जाते. माती तबळ अगदी तांबडमाळ गाव आहे आणि त्या गावामध्ये आपल्याला पाहायचं तांबड कधी तांबड मैदान आहे आणि तांबडमाळ मैदान आपल्याला पाहायला मिळते. ते बॉल द्यायचं तब्बल धावा धावबल करून 42 सुरेश पवार देखील इथे ऑन झाला. कारण जितो आहे तर मी का नाही या मॅच मध्ये मी देखील सहभाग घेतलाय. मी देखील मॅच मध्ये पार्टिसिपेट केलंय आणि मला देखील मॅच मध्ये योगदान द्यायचं आहे. त्या अनुषंगाने सुरेश पवार देखील इथे पूर्णपणे कडाडला. कारण धावा धावबल करत 42 पाचवून अंतिम षटक फेकलं जात्या. ज्याच्या पुढील मॅच आहे दिव्या स्पोर्ट वर्सेस डीके स्पोर्ट. जेव्हा इनिंग ब्रेक होईल तेव्हा आपण इनिंग ब्रेक साठी या ते नाणं ब्रेक साठी यायचं आहे. तब्बल 42 धावा. फोनचं मॅच चालू करू आपण. वेळ नाही हे देखील आपण घ्यायचे आहे. द मोस्ट मेंबर्स इम्पॉर्टंट ही ताल आता आमच्या शहापूर तालुक्यासाठी हॅलो चेक हॅलो द मोस्ट मेंबर्स इम्पॉर्टंट धिस ताल आज या शहापूर तालुक्यासाठी आठवणीचा दिवस आणि प्रेरणादायक आमचा आनंद द्विग्ने बाबा संपूर्ण खेळाडूचा द्विग्ने आनंद बाबा त्याच्यासाठी केलेले मैत्री आयोजन आणि ते आयोजन आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक लो फुल टॉस अगदी विकेट किपरच्या पायावर बॉल लागला गेला आणि पाहिलं तर भूमिका पंचांची ऑफिल पंचाकडे अपील होती पण तो फेटाळून दिली गेल्या कारण हा परफेक्ट डॉट बॉल येतो. थोडा स्विंग झाला आणि धावा धावबल कर फक्त 42 धावा. तर चांगला परफॉर्मन्स देताना आरके टीम्स पाहायला मिळते परंतु ट्रिपल ए संघाला देखील प्रदर्शन द्यावं लागेल. चमचमत्या उन्हामध्ये चमचमीत कुरकुरीत ओ बॉल पहा किती लांब पाठवलाय. गोईंग गोईंग गॉन लांबच लांब 6 दर्जेदार आणखी एक लाजवाब स्ट्रोक षटकार. जबरदस्त वाटिंग कौतुक करावं मला खरं मी म्हणेल की या मॅच बदल सर्वोच्च अगदी लांब बॉल फेकला असेल. जबरदस्त बॅटिंग करा आता तिथे सुरेश पवार आहे आणि सुरेश पवारने टोकलाय जबरदस्त. 6 येथील आणि 7 धाब्याने धावसंख्या धावबल करून पाहिली तर आता 48 धावबल करून पाहायला मिळत आहेत. ताकद किती होती या बॉल्सवर अगदी पूर्णपणे लाईव्ह स्ट्रीमर देखील पूर्णपणे तैनात आहेत. एबीड स्पोर्ट या चॅनलला तुम्ही सातत्याने चांगलं सहकार्य करा कारण अनेक तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर उच्च स्थान एबीड स्पोर्टने कमावले गेले. कमीत कमी अगदी आर्थिक कमीत कमी व्याजदरामध्ये आपल्याला उपलब्ध करताना पाहायला मिळतो. एक चांगला चॅनल आहे. हा पटका देखील दर्जेदार आहे. या बॉल्सवर देखील देखणे रुबाबदार दमदार 6चा एल्गार संघर्षाचा आदिवासी छावा याला 6 धावा. सूरज पवार ऑन फायर 54 धावा धावबल कव्हर. युवराज सिंग ज्या बॅट्समॅनने 6 बॉल्स मध्ये 6 षटकार टोकले होते खऱ्या अर्थाने पूर्णपणे एका साईडला नव्हे तर पूर्णपणे ज्या मैदानामध्ये जितक्या साईड असतात तितक्या साईडला षटकार टोकले होते. त्याच पद्धतीने ते बॅटिंग अगदी करताना पाहायला मिळतो. सूरज पवार धावा 54 धावा आणि षटक क्रमांक 5 तोड घातकी ठरत्या कारण गोल्डन स्ट्राईक वर आता नाव सध्याच्या घडीला 5वं जोडलं जातं. चार बॉल्स आणि 2 बॉल फेकायचे आहेत. शेवटचे 2 बॉल फेकायचे आहेत. तब्बल कोण महत्वाची मॅच जिंकेल. रुबाबदार हॅट्रिक ओ माय गुडनेस. हा बॉल पहा फेकलाय कुठे खऱ्या अर्थाने आनंदाचा हा येतो आहे षटकार. 6 हॅट्रिक 6 येतील यावेळेस देखील अगदी पाहिलं तर ऑन फायर सूरज पवार आज या बॅट्समनला विसरून जमणार नाहीये. सोबत ट्रिपल एस सचिन शिंगे सरांची टीम आहे आणि पूर्णपणे परफॉर्मन्स देताना पाहायला मिळतो. धावा धावबल करून 60 धावा. डोंगरीपाडा व्ही संघाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त परफॉर्मन्स लाजवाब कौतुकास्पद कामगिरी. अक्षयजी बांगारे सरांचे ते शुभागमन झाले. मैत्री ग्रुप एक आयोजक आहेत स्पर्धेचे प्रमुख श्रेय या व्यक्तीला जाते. आणखी एक बॉल आणखी एक डिपिकल स्टाईल हा येतोय 6चा दर्जेदार बॅक टू बॅक 4था षटकार. जबरदस्त बॅटिंग अगदी आहे. बॅटरसाठी टाळ्या वाजवा.
सूरज पवारसाठी इथे टाळ्या वाजवायच्या संपूर्ण खेळाडूने, कारण चला परफॉर्मन्स तिने दिले गेला. या वर्षी फास्ट षटकार आले गेले आहेत. जबरदस्त बॅटिंग आणि जितू बघत देखील चांगले धावा बनवल्यात. 16 बॉल्स आणि 38 धावा अगदी सूरज पवारने केल्यात. तब्बल पाहिलं तर धावा 5 ओव्हरची खेळी ते कम्प्लीट आणि डीके विपक्ष टीम दिव्या स्पोर्ट. चला लगेच आपण करंदर पाठवा नाणेफेकसाठी. धावा धावबलकर पाहायला मिळतात अगदी. या आवाज द व्हॉइस ऑफ आंबिवले अर्थातच विकी शेवाळे. नक्की पहिला चेंडूवरती यलगार तर केला गेलाय. नक्की तिथे मात्र बॉल मात्र थांबला गेलाय, कारण तिकडे थोडासा चढाव आहे. इंच मात्र कमी पडले. राजेश खुताडे बीबीचा पाडा तानसा विभागातील नक्की पाहायला मिळतो हा बिलॉंग करणारा हा खेळाडू. निलेश पागेनी राजू मोरगे ही जोडी पाहायला मिळते आहे. नक्की 67 टार्गेट दिलाय. होतील का होतील डिफेंड नेक्स्ट मॅच नक्की जबरदस्त पाहायला मिळेल. दिव्या स्पोर्ट्स विपक्ष डीके स्पोर्ट, त्यानंतर आदिवासी सोयरिक विपक्ष डीएस स्पोर्ट्स अर्थात शिवप्रेमी. येस, त्याचबरोबर नक्की आदरणीय सन्माननीय गुरुनाथजी ठाकरे साहेबांचं शुभागमन झालंय. साई स्टारचे कॅटरेजचे नक्की सर्व तो प्रोपरायटर ठाकरे सरांचं शुभागमन झालंय. याचा 5, 6, 7, 8 तर या ट्रॉफ्या 5 दिलेल्या आहेत. ठाकरे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. साई स्टार कॅटरेसचे सर्व प्रोपरायटर स्वतः गुरुनाथजी ठाकरे साहेब इथे आदरणीय सन्माननीय ठाकरे सरांचं शुभागमन झालंय. या SAPL च्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जरा कॅमेरामॅन विनंती, कॅमेरा जरा व्यासपीठावरती मारायचा आहे. 5व्या 6व्या 7व्या 8व्या ज्या 4 ट्रॉफ्या पाहायला मिळते त्या नक्की हे शंकर साहेब. यस, गुरुनाथ शंकर ठाकरे साहेब उपस्थित झाले SAPL च्या दरम्यान. हे स्क्रीनवरती पाहू शकाल. द गोल्डन मॅन, द वन मॅन शो, द वन मॅन आर्मी. एक मोठं नाव आहे साई स्टार कॅटरेस. नक्की एक रुचकर चव, जिभेवर रेंगाळणारी चव त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते मित्रांनो. एक पंच 1 मिनिट. नक्की जे मात्र आलेलाच नक्की स्पर्धेचा नक्की आमच्या नक्कीच खासियत आहे. आलेल्या पाहुण्याचा सत्कार करणं हे आमचे कर्तव्य आहे. अक्षयजी बांगारे यांना विनंती करतो नक्की सन्माननीय आदरणीय गुरुनाथजी ठाकरे साहेबांचा नक्की याची सन्मान केला जाईल. स्पर्धेची आठवण मोमेंटो, त्याचबरोबर मायेची उबदार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातोय. नक्की प्रेमाची उबदार शाल साई स्टार कॅटरेजचे सर्व प्रोपरायटर सन्माननीय आदरणीय गुरुनाथजी ठाकरे साहेबांचं शुभागमन झालंय. उद्योग जगतातील मोठं नाव, एक डॅशिंग नेतृत्व, अनेकांच्या गळ्यातील तरुणांच्या गळ्यातील ताईज बनलेले असे ठाकरे साहेबांचं शुभागमन झालंय. हे सहर्ष स्वागत, सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम. ठाकरे साहेबांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं आहे. आपण बसून घ्यायचं, आपल्याला स्थान दिलेलं आहे. या साहेबांचं शुभागमन झाला. मॅचला होते सुरुवात. गोलंदाज टॅकआउट पुन्हा एकदा राजेश खुताडे. 28 बॉल 61. निलेश पागी स्ट्राईक वरती फलंदाज. ओव्हरपिचचा बॉल, हो नेत्रदिव फटका ओव्हर द कव्हर, इनसाइड आउट ओव्हर द कव्हर. चेंडू निघून चाललाय. 1 बॉल ऑन द रोप. हा येतो निलेश पागी, ब्रँडेड चौकार. चौकार आहे. तेवढे नक्की खेळाडू आणि प्रेक्षक राजा जुळले गेले मित्रांनो. धन्यवाद. आलेला सर्व नक्की या क्रीडा नगरीमध्ये चौकार आहे. आम्ही रिप्ले पाहिला. थँक्यू सो मच अमोल दादा. पांडुरंग रेरिया साहेबांचं शुभागमन झालंय. सहर्ष स्वागत. रमेश वाघ साहेबांचं शुभागमन झालंय. आदिवासी सोयरीकचे नक्कीच संघमालक रमेशजी वाघ साहेब आज मात्र पाठिंबा देण्यासाठी आलेला आहेत. त्याचबरोबर पांडुदादा रेराग अंबिलूचे गोड व्यक्तिमत्व
महानगरपालिका इथे कार्यरत आज मात्र सुट्टी आहे आपल्या टीमसाठी पाठीराखी म्हणून आलेले आहेत आपण सुद्धा करतो वेलकम धावसका पहाडमध्ये 14 नक्की तुम्ही मारू शकता तर आम्ही का नाहीये याचं मात्र उत्तर मात्र टिक फोर टॅग ज्याचं उत्तर देताना मात्र निलेश पागी मात्र मैदानाला आग लावतोय 4 बॉल टाकलेले 14 धावा आल्या गेल्यात आरके 11 संघाकडनं एका बाजूला आरके 11 नंतर राजेश कांबडी तर दुसऱ्या बाजूला सचिनजी शिंगे सरमाळ ग्रामपंचायत सदस्य उद्योजक यांच्याकडे पाहिलं जातं असे सचिन शिंगे साहेब नक्कीच पाहायला मिळते ओनर ट्रिपल ए स्ट्रायकर संघाचे हो सन्मान दिला गेलाय खराब चेंडूला समाचार आहे चांगला चेंडूला सन्मान हे पाहायला मिळते मित्रांनो याला मात्र नक्की प्रत्यक्ष रूपारण देताना मात्र निलेश बागी कारण ओव्हरपिचचा बॉल मात्र राजेश कुताड यांचा होता एक फिरकीला जादूगर जाडे पाहिलं जात आहे 14 धावा धाव फलकामध्ये पुन्हा एकदा राजेश कुताडे तयार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट फुलीचा बॉल इनसाइड आउट रूम बनवलाय लॉफ्टेड ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आलेत परंतु या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू निघून चाललाय मस्तक वेळ दस्तक देत आणखीन एक आला शेवटच्या बॉलवरती हवाई हल्ला चौकार धावसका पाहायला मिळते 18 लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळते बॅकफुटला रूम बनवले इनसाइड आउट फटका लाजवाब रूम बनवला हा रिएक्शन रिप्ले दाखवला गेला एबीएल स्पोर्टच्या माध्यमातून रूम बनवला बॅकफुटला जर पंच वॉट अ स्मॅशर स्ट्रोक्स नक्कीच पाहायला मिळतो निलेश पागीच्या माध्यमातून अजय टोपले कुठे असतील नक्कीच आपण संपर्क साधायचा आहे धावसका पाहायला मिळते 18 कुशल पवार मान फ्रॉम डोंगरीपाडा आणखीन एक अस्त्र यस लगातार 3 6 लगातार 3 चौकार लगातार 3 विकेट साठी काव्या स्पोर्ट्स तांबडमाळ या टीम कडनं राजू बांगर या टीम कडनं काव्या स्पोर्ट्सचे नक्की सर्व टीम कडनं 151 रनचा कॅश प्राइज दिला जाईल लगातार 3 सिक्सर लगातार 3 चौकार लगातार हॅट्रिक लगातार 3 विकेट 151 रुपयाचा कॅश प्राइज नक्की काव्या स्पोर्ट तांबडमाल संघाकडनं संपूर्ण टीमच्या माध्यमातून दिलं जाईल धन्यवाद तांबडमाल गावाचं कौतुक करावं तेवढं कमी आतापर्यंत आम्ही सातत्याने भरपूर ठिकाणी समालोचन केलेलं आहे भरपूर ठिकाणी प्रेस पाहिलेले भरपूर ठिकाणी मॅचेस पाहिले परंतु या प्रकारची खेळपट्टी कॉन्क्रीटची पिच आजपर्यंत आम्ही पाहिली नाहीये सर्व श्रेय जाते या तांबडमाल गावाला पुढील बॉल पुढीलचा बॉल यार मात्र नक्कीच अडवा बाटे लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक आले तिकडे आणि पुन्हा एकदा आलाय राजू मोरगे निलेश मारू शकतो तर राजू का नाही मारू शकत हा चौकार नक्की धावसका 22 पाहायला मिळते 23 बॉल आणि 45 धावांची गरज 23 बॉल आणि 45 मॅच ऑन आहे हा थरारक नट्य रंगला गेलेला पाहायला मिळत आहे पुढे चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज हर्षल पवारवरती हल्ला राजू मोडके ऑन बॅटिंग मार्क पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे नक्कीच नकार दिलाय 5 स्लिप मध्ये लेग गलीमध्ये नक्की पाहू शकाल तिथे होता क्षेत्ररक्षक होता मल्हार राय धाव हर्षल पवार मात्र कमबॅक पाहायला मिळत आहे द वॉइस ऑफ डोंगरीपाडा एक उत्कृष्ट समालोचक यादीतील मोठं नाव पाहिलं जातं जे साथी समालोचक असतील त्याचबरोबर उत्कृष्ट खेळाडू आहेत डोंगरीपाडा गावचे हर्षलजी पवार नक्की इथे मात्र आदरणीय सन्माननीय गुरुनाजी शंकर ठाकरे साहेब आहेत उपस्थित 6 स्टार कॅटरेचे सर्व प्रोपरायटर त्यांच्या माध्यमातून 5वा 6वा 7वा 8वा ट्रॉफ्या दिल्या गेल्या धन्यवाद साहेब पुण्यात आडवा बॅटे हो जसा आला तसा बॉल मात्र तिकडे मात्र रचला गेला होता जाळा त्या जाळामध्ये मात्र अटकला गेलाय चुकी केली नाहीये एक बडी मछली जाल में मोठा मासा गळा लागलाय राजू मोरगे बॅक टू पवेलियन या स्पर्धेत
मिळतं मित्रांनो. कारण की धन्यवाद डीजे. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे सन्माननीय आदरणीय संतोषजी विठ्ठल भोईर ग्रामपंचायत वेहेली सरपंच साहेबांकडनं. थोड्याच वेळात ती सायकल मात्र इथे उपस्थित होणार आहे. कारण मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल आहे. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजसाठी ट्रॉफ्या आहेत. उत्कृष्ट फलंदाज बॅट आहे, शूज आहे, सर्व काही सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. अशी कोणतीही गोष्ट नाही मित्रांनो की ती या स्पर्धेत नाही आहे. इमर्जिंग प्लेयर सुद्धा आहे मित्रांनो. सन्माननीय आदरणीय भगवान महादेव भोईर शिवसेना प्रमुख कासने, त्याचबरोबर आमचे परम मित्र असतील अमर भोईर साहेब, माता भगवती इंटरप्राइजेसचे सर्व त्यांच्या पुढील बॉल हर्षल पवार तयार. ओव्हरवीचा बॉल मिस टायमिंग एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. यामुळे मात्र चेंडू 9 मार्क्समध्ये ट्रॅव्हल झाला पाहायला मिळते. दुसऱ्या धावासाठी कॉलिंग पाहायला मिळते आहे. दोन धावा धाव फलकावती सुभाष वाजे मुख्य पंचाच्या भूमिकेत. धन्यवाद ऑनफिल्ड पंच, दोन्ही पंच लाभले गेले, धन्यवाद सर. या धावसिका नक्की जाऊन पोहोचते 24 आकड्यावरती. 1 गडी बाद 24 पाहायला मिळते आहे. षटक क्रमांक दुसरा समावता हर्षल पवार थोडस मात्र दबाव टाकतोय आरके संघाकडनं. गोलंदाज हर्षल तयार बालासाठी. ओरपीचा बॉल, बालाने बॉल मात्र उडवलाय. 100% कमिटमेंट, 100% एफर्ट्स. धावा वाचवल्या गेल्या तिकडे मात्र जेल घेतला होता, परंतु बॅलन्स मात्र बिघडू दिलं नाहीये. स्वतःला सावरलं कारण की अगदी हा नक्कीच बॉल अडवला गेलाय मित्रांनो. शेवटच्या मुमेला अगदी काही इंच राहिले गेले. हॅलो चेक. धन्यवाद. नक्की 2 षटकांचा विचार केला. 1 गडी बाद 26, 18 बॉल 41 धावांची गरज आहे. 18 बॉल 41 धावांची गरज. डुओराय करो यामध्ये जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये सुपर 4 साठी दाखल होईल. एक डावखुरा अस्त्र वापरले राजेश कुताडे. बीबीचा पाडा तानसा विभागातील हा खेळाडू पाहायला मिळतोय. नक्की त्याचबरोबर इथे मात्र ज्यांचं आगमन झालं डीके स्पोर्टचे संघ मालक दीपेशजी कशिवडे साहेब, त्याचबरोबर दिनेशजी करवंदे साहेब, आपलं सुद्धा करतो वेलकम. आपण असाल तर नक्की यायचं आहे, व्यासपीठावरती बसावी, चेअरमॅन विराजमान व्हायचं आहे. चांगली सुविधा पाहायला मिळते. पाण्याची सुद्धा मुबलक सुविधा जारच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच साठी नक्की स्वीट्स आहे, एक मोमेंटो आहे, अर्थात सन्मान चिन्ह आणि एक मेडल आहे. हे सर्व काही या चषकामध्ये पाहायला मिळतं मित्रांनो. कारण जबरदस्त आयोजन मैत्री ग्रुपच्या माध्यमातून. ओव्हरपीचा बॉल सरळ रेषेमध्ये स्वतःच्या फालतूवरती नक्की झेल नव्हता, परंतु मात्र नक्कीच चांगला बॉल राहिला गेलाय. भाऊ चव्हाण इन ऍक्शन मध्ये आहे, त्यांचा सुद्धा संघ डीएस स्पोर्ट्स. अनिल थोराड आणि नक्की दिलीपजी थोराड सर आपण आला असतील तर आपण सुद्धा नक्की संपर्क साधा. इन ऍक्शन मध्ये ते सुद्धा पाहायला मिळतील. पुढे ओहो स्वीप शॉट, क्रिकेटचा क्लास. अर्जुन बांगर बॉल मात्र या स्टाईलने मात्र कॉपी बुक स्टाईल अर्जुन बांगरची आठवण करून देणारा हा कॉपी बुक स्टाईलने मात्र बॉल गोइंग निलेश पागी षटकार.
फुलेचा बॉल पुन्हा एकदा बॉल उडवला मिस फटका तर फसला गेलाय झेल होईल का कॅरी ओ माय गॉड आज झेल सोडलाय का मॅच सोडला निलेश पागी यांचा झेल सोडला गेलाय ज्या ज्या वेळी नक्कीच आम्ही सांगत असतो पकडा कॅच जिंका मॅच झेल सुटला गेलाय निलेश पागी चुकीला माफीने आता मात्र सुट्टी नाहीये पुढे चढू पुन्हा गोलंदाज सज्ज केलं होतं फुलेचा बॉल सरळ रेषेमध्ये स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतो लॉंग ऑफ मध्ये नक्की क्षेत्रचे गाळे गेलेत एक सिंगल झुळी जाईल यस धावसका पाहायला मिळते एक गडी बाद 37 14 बॉल 30 धावेची गरज 14 बॉल 30 धावेची गरज फुलेचा बॉल नक्की यावर मात्र मिस टायमिंग सो फटका फसला गेलाय झेल मात्र टिपला गेलाय फलंदाज बॅक टू पवेलियन बालाचा संपलाय खेळ सर तंत्रमुग्ध करणारे सॉंग ऐकायला मिळतात ज्याच्या माध्यमातून अजय टोपले सर त्याचबरोबर हरिजी पुजारी सर धन्यवाद 12 बॉल 30 यस दर्शन सिंग या अस्त्र वापरलं गेलंय मॅन फ्रॉम सारमाल पंकज पवार स्ट्राइकिंग एंड वरती निलेश पागी नसला पंकज पवार दर्शन सिंगे फुलेचा बॉल कटरचा वापर मिस टाइम फटका फसला गेलाय पुन्हा एकदा नक्की द्याल मात्र झेल मात्र धरतीला दान आणि चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड्स वर लेग थर्ड मॅन रिजन मध्ये 2 धावा धाव फलकावरती यशस्वीरित्या जुळल्या गेल्या आहेत
पुढे चेंडू दर्शन शिंगे फुलेलेचा बॉल मिक्स फटका फसला गेलाय. झेल मात्र टॅकिंग केलाय आणि निलेश पागी मोठा मासा गळायला लागलाय. बडी मछली जाल में निलेश पागी पिन ड्रॉप सायलेंट बडी विकेट बॅक टू पवेलियन. निशांत पारदी न्यू बॅटर. तीन गडी बाद 39. 10 बॉल 28 च समीकरण इक्वेशन आहे. 10 बॉल 28. काय घडते काय बिघडते याच्यासाठी लागलेली चुरस पाहायला मिळते. अनेक तारे सितारे उतरले. शहापूर तालुक्यातील नामवंत खेळाडू या तारे सितारे उतरलेत या तामडमाल नगरीमध्ये. या शहापूर नगरीमध्ये क्रीडा पंढरीमध्ये सहर्ष स्वागत सुस्वागतम स्वागतम. आणि नक्कीच 12 वाजले मित्रांनो घड्याळामध्ये सुद्धा. दर्शन शिंगे तयार. याला हाफ ट्रॅकरचा बॉल यानंतर नक्कीच कारला सिटी वाजून विकेट कीपरच्या हातामध्ये विसावलाय. आला हा चेंडू डॉट बॉल. निशांत पारदीला पाहू शकला असला पंकज पवार. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन आडव्या बॅटने चांगला सेन्सिबलचा फटका मात्र सजवला गेला. एक सिंगल नक्की जुळी गेली. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहू शकाल परंतु होणार नाही. आता मात्र नक्की दिल आणि धडकन पंकज पवार आहे स्ट्रायकिंग वरती. त्याच्यासाठी फिल्डिंग मात्र आता हालचाली घडताय त्याच्यासाठी कारण तो मोठी विकेट आहे. तो टिकला तर शेवटपर्यंत नक्की रन्स मारून जाईल. 8 बॉल 27. 8 बॉल 27 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 8 बॉल 27. हा ट्रॅकरचा बॉल उडवलाय. बॅकवर्ड स्वरलेला फेकून दिलाय. हा संजीवनी प्रदान करणारा लेग फ्रॉम थेट आलाय पंकज पवारच्या बॅट मध्ये कडक चौकार. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. आता मात्र 7 बॉल 23 धावांची गरज. धाव सगळे आहे ते 3 गडी बाद 44. 7 बॉल 23. मॅच ऑन आहे. हृदयाची धडधड कालचा ठोका वाढवणारा सामना दोन्ही संघांचे नक्कीच आता मात्र हार्ट बीट धक धक पाहायला मिळते आहे. 7 बॉल 23. जर हॅट्रिक घेतली तर नक्कीच सचिन शिंदे साहेबांकडनं 500 रुपये दिले जातील. आलाय हा डॉट बॉल जाते शेवटच्या ओव्हर मध्ये. 6 बॉल 23. मॅच आहे ऑन. 6 बॉल 23. सन्मान्य आदरणीय सचिनजी शिंदे साहेबांकडनं 500 रुपये कॅश प्राइज दिले जाईल. या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं बक्षीस दिले गेले आहे. संपर्क प्रमुख आदिवासी कक्ष ठाणे जिल्हा अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आदिवासी म ठाकूर समाज उन्नती मंडळ ठाणे जिल्हा यस जानू पांडू हिरवे साहेबांचं शुभागमन झालाय. आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम स्वागतम.
टीव्हीवरती पाहू शकाल. त्याचबरोबर नक्की साखरपाडा गावातील गोड व्यक्तिमत्व दत्तू शेवाळे साहेबांचं सुद्धा शुभागमन झालाय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका इथे कार्यरत असताना आज मात्र नक्की संडे आहे आणि मात्र नक्की उपस्थित दाखवताना A1 जोडी. यस, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी नक्की द्वितीय क्रमांकाचं बक्षीस दिलं गेलंय. आदरणीय सन्माननीय जानू पांडू हिरवे साहेबांचं शुभागमन झालंय. अध्यक्ष आदिवासी मठ ठाकूर समाज उन्नती मंडळ ठाणे जिल्हा अध्यक्ष त्याकडे पाहिलं तर वेलकम, सहर्ष स्वागत, सुस्वागतम, स्वागतम. आणि दत्तू शेवाळे साहेबांचं सुद्धा शुभागमन झालंय. तर मॅच कडे 5 बॉल 22 धावांची गरज आहे. 5 बॉल 22. पंकज पवार पुणे दस्तागीरवरती. काशीनाथ शीद साहेब नक्की त्यांचं सुद्धा आगमन झालंय. सन्माननीय आदरणीय काशीनाथजी शीद साहेबांचं सुद्धा करतो वेलकम. या शहापूर आदिवासी प्रीमियर लीग साठी सहर्ष स्वागत या मान्यवरांचं हृदयाच्या अंतकरणापासून. सतीश डोबी तयार. 5 बॉल 22. एकबला RK11 राजेश कांबडी मॅन फ्रॉम गायदरा शिरोळ. याला मात्र नक्कीच पाहू शकाल मिस टायमिंग सो फटका फसलाय. हो, जजमेंट मात्र चुकीची ठरली गेली. दुसऱ्याला वाचले प्रयत्न पाहू शकाल. डायरेक्ट थ्रो नक्की DRS आहे. नक्की थर्ड नंबर चेक करायचा आहे. इट इज अ बीमर बॉल. कमरेच्या भरपूर वाकला होता पण तो मात्र हाईट फॅक्टरच्या नुसार नक्की हा नो बॉल आहे. तीन धावा कहान मेटवी से ती आहे. धावसंख्या 48. 3 गडी बाद 48. पाच बॉल एकोणावीस. फ्री हिटची जात पंकज पवार सागे होते. जसं नक्की गाडवा बाटे अक्रॉस लाईन फटका मात्र पंकज पवार. फ्री हिटची चान्स आहे. एक सिंगल. दुसऱ्या धावासाठी नक्की धावून गेलेत. विकेट सॅक्रिफाईस. 1+1 विकेट. निशान पारदे बॅक टू पवेलियन. एक धावील, एक विकेट सुद्धा येईल. नक्कीच मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत आदरणीय जानूजी हिरवे साहेब पाहायला मिळत आहेत. संपर्क प्रमुख आदिवासी कक्ष ठाणे जिल्हा. त्याचबरोबर अध्यक्ष आदिवासी मठ ठाकूर समाज उन्नती मंडळ ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्याकडे पाहिले जातात सन्माननीय हिरवे साहेब. त्याचबरोबर पाहायला मिळत आहेत साखरपाडा गावाचे घोड व्यक्तिमत्व KDMC महानगरपालिकामध्ये कार्यरत असताना नक्कीच आज तो उपस्थित दाखवताना पाहायला मिळत दत्तूजी शेवाळे साहेबांचं सुद्धा शुभागमन झालंय. हर्षद येतोय मॅन फ्रॉम शिरगाव. 4 बॉल 18. 3 षटकार 3 आउट ऑफ द बार. 3 बॉल मध्ये 3 षटकार मारू शकतील का या 4 बॉल मध्ये. याला दिशा दाखवून देण्याचं काम. मॅच ऑन आहे. चेंडू निघून चाललाय. बॅकवर्ड वर लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. 4 धावा. या 3-14 नक्कीच आमचे स्कोर मित्र बंटी उघडे मॅन फ्रॉम बेलपाडा त्यांनी नक्कीच करून दाखवलं होतं. ते होईल का 3 बॉल 14. कारण नक्कीच सतीश धोबी आहे गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीवरती आहे पंकज पवार मॅन फ्रॉम डोंगरीपाडा. नक्कीच हर्षद मॅन फ्रॉम झाडकैरे. 3 बॉल 14. बॉल 14. 3 तिकडा तो काम बिगडा. अमोल सर बरोबर आहे काही नाही. 3 बॉल 14. हा बॉल मोस्ट इम्पॉर्टंट आहे या मॅचचा. 3 बॉल 14. मॅच ऑन आहे. बॉल उडवलाय. अगदीच बॉलला फेकून दिलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. तांबडमाल गावामध्ये तांबडमाल नगरीमध्ये डिपॉझिट केलाय.
है, अब दिखा दे इन बाजू में नाम और पंकज पवार है, हा येतोय षटकार. 2 बॉल 8 धावांची गरज. मॅच ऑन. 2 बॉल 8. पंकज पवार ऑन फायर RK 11 संघाकडनं. 2 बॉल 8. पडली आता गाठ SAPL मध्ये. सतीश धोबी सामन्यावर पंकज पवार. 2 बॉल 8 धावांची गरज. बॉल उडवलाय. मॅच ऑन. आणखी लगेच टिपिकल टायमिंग स्ट्रोक. हा कॉपी बॉल स्ट्राईक. कॉपी बुक नाहीये. किरण सर हा सिग्नेचर स्ट्रोक. आले पंकज पवारच्या बॅटमध्ये. मल्टी डार्स 10 रन देऊन जातील. 1 बॉल 2 धावा. एक काढली तर सुपर ओव्हर. एक काढली तर सुपर ओव्हर. सुपर से भी ऊपर, डुपर से भी ऊपर. 1 बॉल 2 धावांची गरज. एक बॉल आणि 2 धावांची गरज. जर 1 रन काढला तर सुपर ओव्हर. डगआउट सोडायचं नाही तर पेनल्टी दिली जाईल. डगआउट मध्ये तुम्हाला असं नसतं होण्यासाठी चेअर दिलेले आहेत. आत्ताच नक्कीच कारवाई केली जाईल मित्रांनो. कठोर नियम आहेत SAPL चे. शहापूर पेक्षा सुद्धा कडक नियम. 1 बॉल 2. एक काढली तर सुपर. 1 बॉल 2. पंकज पवार आहे. 1 बॉल. एक स्तर नक्की जुळली गेली. दुसऱ्या धावासाठी होईल का प्रयत्न. ओ माय गुडनेस. इथे मात्र नक्कीच अभिनंदन. वेल प्लेड पंकज पवार. पवार का पॉवर दाखवतोय पाहायला मिळतोय. मॅचच मात्र खिशात घातली आता मात्र. 1 बॉल 2 धावांची गरज. खराब क्षेत्ररक्षण. कोण आहे तो.